नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसान महासन्मान निधी योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ होणार आहे, कारण की देशाचं सध्या अर्थसंकल्पीय बजेट मांडण्यात येणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री यांच्या माध्यमातून देशाचं अर्थसंकल्पीय बजेट मांडण्यात येणार आहे आणि या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ होणार आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये किती रुपयांनी वाढ होणार आहे, कधीपासून होणार आहे, कोणते शेतकरी याच्यासाठी पात्र होणार आहेत, याचबरोबर मित्रांनो त्यासाठी महत्त्वाची 3 कामं करायची आहेत शेतकऱ्यांना, म्हणजेच पीएम किसान योजनेसंदर्भात संपूर्ण डिटेल अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। साईडला दिसत असलेल्या लाल, काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती दाबा। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, देशासह राज्यातील 90,50,000 शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। एकूण देशातील 11 कोटी शेतकरी आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील पीएम किसानचे लाभार्थी 90,50,000 शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की देशाचा लवकरच अर्थसंकल्पीय बजेट मांडण्यात येणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून देशाचं अंतरिम बजेट मांडण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांना जे पीएम किसान योजनेच्या माध्यमातून वार्षिक 6,000 रुपये भेटतात, ते निधी वाढण्याची शक्यता आहे। आता तो निधी किती रुपये होऊ शकतो हे मी तुम्हाला सांगतो। शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयाऐवजी 12,000 ते 15,000 मिळू शकतात। पीएम किसानच्या निधीमध्ये वाढ करावी अशी मोठी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे आणि विविध जे काही बाजारामधले विश्लेषक असतात किंवा शासनाला सांगणारी जी काही टीम असते, त्या टीमचं असं म्हणणं आहे की आता पीएम किसानची योजना 2019ला लागू केलेली होती आणि 2019ला वार्षिक शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळत होते आणि तेव्हापासून आणि आता 2024 पर्यंत 6,000 रुपये भेटतात। याच्या अगोदर सांगण्यात येतं की पीएम किसानच्या निधीमध्ये वाढ करावी। 2 वर्षापूर्वी सांगण्यात आलेलं होतं की पीएम किसान योजनेमध्ये 3,000 रुपयाची वाढ करून तो निधी 9,000वर न्यावा, कारण की महागाई वाढली होती। परंतु आता परत त्याला 2 वर्षे उलटलेले आहेत। आता 5 वर्षाचा कालावधी या योजनेला झालेला आहे, परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून कोणताही निधीमध्ये वाढ करण्यात आलेली नाही। परंतु महागाई वाढल्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च वाढला आणि याचबरोबर शेतकऱ्यांचं जे काही नुकसान पाहता नुकसानही वाढलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करावी अशी माहिती विश्लेषकांच्या माध्यमातून शासनाला देण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून अशी मागणी होत आहे की पीएम किसान योजनेमध्ये 12,000 ते 15,000 रुपयाची वाढ करावी। परंतु ॲग्रोवनच्या बातमीनुसार पीएम किसानच्या निधीमध्ये या अर्थसंकल्पामध्ये 2,000 रुपये वाढू शकतात। म्हणजे निधी जो काय पीएम किसानचा शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये भेटतो, तो 8,000 रुपये होण्याची शक्यता 100% आहे। कारण की आता जे विश्लेषक सांगत आहेत त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात येते की जे काही खर्च वाढलेला आहे शेतीचा आणि 5 वर्षे महागाई वाढली आहे, त्यामुळे निधीमध्ये सुद्धा वाढ करावी असं सांगण्यात येत आहे। परंतु सरकारने जर दिलं असतं ते मागच्याच निवडणुकीच्या अगोदर दिलं असतं, परंतु आता या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये जर हा निधीचं वितरण जर झालं तर शेतकऱ्यांना 6,000 रुपयाऐवजी पीएम किसान निधीमध्ये 8,000 रुपये होऊ शकतात। तर 2,000 रुपयाची वाढ पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वार्षिक होऊ शकते, म्हणजे 6,000 वरून शेतकऱ्यांना 8,000 रुपये भेटू शकतात। तर मित्रांनो, आता हे संपूर्ण हप्ते पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना होणार आहेत। तुम्हाला अगोदर पीएम किसानचा लाभ भेटत असेल तर तुम्हाला ते 6,000चे 8,000 रुपये भेटणार आहेत। मित्रांनो, आता त्याच्यासाठी 3 महत्त्वाचे प्रॉब्लेम आहेत आणि ते म्हणजे लँड सीडिंग, आधार सीडिंग आणि केवायसी। तुम्ही जर अद्यापर्यंत लँड सीडिंगच्या प्रॉब्लेममध्ये आहात तर लवकरात लवकर तहसील कार्यालय किंवा तुमचं तलाठी कार्यालय किंवा तुमचं जे काही शेतीचं कार्यालय आहे ते तुम्ही त्यांना भेटू शकता। याचबरोबर आधार सीडिंग, तुमच्या आधारला अद्यापर्यंत जर बँक खातं लिंक नसेल तर तुमच्या आधारला बँक खातं लिंक करून घ्या, नाहीतर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या, कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं NPCIला
24 तासामध्ये लिंक होतं, त्यामुळे ती सुद्धा करून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. नसेल तर करून घ्या, असेल तर काही गरज नाही. याचबरोबर मित्रांनो पीएम किसान योजनेची ई-KYC तुम्हाला पीएम किसानची ई-KYC करणे बंधनकारक आहे. मित्रांनो या तिन्ही गोष्टी तुम्हाला करणे बंधनकारक आहे. या तिन्ही गोष्टी जर तुम्ही नाही केल्या तर तुम्हाला येणारे पीएम किसान योजनेचे पुढील हप्ते भविष्यासाठी बंद होतील. तर मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी नवीन जमीन घेतलेली आहे, नवीन त्यांच्या नावावर जमीन झालेली आहे, अशा शेतकऱ्यांना सुद्धा पीएम किसान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यांना रजिस्ट्रेशनसाठी अर्ज सुरू करण्यात आलेला आहे. पीएम किसान या वेबसाईटवर त्यांनी अर्ज करायचा आहे आणि अर्ज करून ते पीएम किसान योजनेचा लाभ व नमो शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर मित्रांनो आता पीएम किसान योजनेमध्ये आता वाढ किती रुपयांनी किती रुपयांनी होते हे या अर्थसंकल्पीय बजेटमध्येच कळणार आहे. परंतु सध्या तरी असं सांगण्यात येतं की पीएम किसानच्या निधीमध्ये 2000 रुपयाची वाढ होऊ शकते. तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो. तुम्हाला आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.